आयुरा. आयुरा लग्नानंतर इतकं छान नवरोबा नाव ठेवेल असं तिला वाटलंच नव्हतं. त्याचं नाव आयुष, मग आयुषची आयुषी हे ठरलेलं असतं. तसंच कुठलं तरी कुणाचं तरी ऐकलेलं ठेवलेलंच नाव ठेवणार असंच वाटलं होतं तिला. लग्नाआधीचं सुगंध नाव आईबाबांनी आवडलं म्हणून ठेवलेलं. आता आपल्या मनासारखं एखादं नाव याने ठेवावं असंच वाटत होतं. विचारेल मला काय नाव ठेवू असं वाटलं होतं तिला. बरं, तिने तिच्या आवडीची बरीच नावं शोधलेली, पण आवरून एकही नव्हतं. छे, पट्टाने विचारायचे कष्टच घेतले नाहीत. जरा रागच आला होता तिला त्याच्या वागण्याचा. नव्या पिढीतला ना हा, विचारायचं तरी होतं निदान. बोलायचंच नाही याच्याशी, समजतो का स्वतःला. मनातल्या मनात चरफडत होती ती. त्याच्यासोबत पाटावर बसली होती. बाजूला जाऊ, दीर, नणंद, सासू सासरे बसले होते. काय नाव ठेवतो ही त्यांना पण उत्सुकता होती. म्हणजे मलाच नाही तर याने कोणालाच नाही सांगितलं नाव. कसा आहे ना हा, तिचं विचारचक्र चालूच होतं तर सगळे एकदम ओरडले. वा, धन्यने तर तिच्या लाडक्या दादाचे दोन्ही कानच ओढले. इतकं छान नाव ठेवलंस, एकदा तरी मला सांगायचंस ना. किती खोटं बोललास माझ्याशी अनगा ठेवणार नाव म्हणून, नाहीतर आयुष्य असं. आईने डोळे मोठे केल्यावर कान सोडले होते तिने. खरं सांगायचं तर मॅट्रिमोनी साईटवर जमलेले लग्न. ती अकाउंटमध्ये जॉब करत होती आणि आयुष MR होता. भाऊ आराध्याचं लग्न झालं होतं. एक छोटी बहीण होती जी 15वी कॉमर्सला होते. आई बाबा होते. तिला एकत्र कुटुंब असलेलं घर हवं होतं. कोकणातली ती. तिचं कुटुंब मोठं नव्हतं. ती, आई आणि तिचा भाऊ समीर. आईनेच बाबा वारले त्यानंतर लहानाचं मोठं केलं. शिक्षणासोबत संस्कारही तिने द्यायला कमी केले नव्हते. तिची आई एकत्र कुटुंबातली. ती नेहमी गमती जमती सांगायची माहेरच्या. मग तिलाही तो मोह आवरता आला नाही. मग काय, समीर दादाला तिने स्पष्टच सांगितलं तसं, मला मोठं कुटुंब असलेल्या मुलाशी लग्न करायचं आहे. त्याने हिला जमेल अशा अंदाजाने हे स्थळ शोधलं. मुलगा दिसायला चांगला होता पण सावळा होता. ही गहूवर्णीय होती. पण नवरा गोरा असावा अशी काही तिची अट नव्हती. निर्व्यसनी असावा ही एक अट होती फक्त. आयुष्यही या सगळ्यात बसणारा होता. एक साधारण राहणीमान पण मस्तीखोर मुलगी. मोठी झाली तरी दिवस मात्र मस्तीत घालवत होती. कामावर पण तिच्यावर सगळे खुश असायचे. बोलकी आणि प्रेमळ अशीच तिची ओळख होती. कामात मात्र एकदम पक्की. बॉसही खुश असायचा तिच्यावर. बघता बघता सुगंधा 25 वर्षाची झाली. आई आणि भाऊ ज्या मुलाशी लग्न लावून देतील त्याच्याशीच लग्न करणार होते. सो तिचं नाव मॅट्रिमोनी साईटवर टाकण्यात आलं. आजूबाजूचे ही स्थळ आणत होते. मुलगी छान आहे, वर्तनही चांगलं आहे, जिथे जाईल तिथे लक्ष्मी नांदेल असंच म्हणायचे सगळेजण. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने तिची मदत करत होते. तिला चांगलं स्थळ मिळावं म्हणून मनोमन म्हणत होते. आयुषी एका चांगल्या सुशिक्षित घरातला मुलगा होता. आई बाबांनी शिक्षणही दिलं होतं व्यवस्थित. नोकरी करून स्वतःचं घर घेतलं होतं त्याने. हप्ते फेडत होता. ते कोणाला नसतं हो कर्ज, त्यालाही होतं. 1 बेडरूम किचन होतं. घर मोठं होतं. गावीही सगळे एकत्र. काकांचंही कुटुंब एकत्रच होतं. इथे फक्त यांचीच फॅमिली एकत्र होती. जेव्हा आयुषला समीर दादाने इंटरेस्ट पाठवला त्याने लगेच एक्सेप्ट केला. कारण त्याचं अकाउंट तोच हँडल करत होता. त्यामुळे त्याला फोटोत बघून सुगंधा आवडली होती. मग आधी समीर दादाचं भेटायचं ठरवलं. समीर दादा त्याला हॉटेलला जाऊन भेटून आला.
बोलून चहा वगैरे एकत्र पिऊन आला. मग घरी आईला आणि सुगंधाला सांगितलं त्याने. आयुष मला चांगला वाटला. आपण एकदा जाऊन परत बोलू आणि तुम्ही पण भेटून घ्या, तुम्हालाही आवडेल तो. समीरने या दोघींना सांगितलं. मग काय, हॉटेलमध्ये बघण्याचा कार्यक्रम झाला. आयुष सुगंधाला बघून खूपच खुश झाला. तिचं ते सारखं साडीचा पदर सावरणं जाणवत होतं पहिल्यांदा साडी नेसली असावी बहुधा. स्थळ खूप आली, पण बघण्याचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच झाला होता. तिची गंमत वाटत होती त्याला. दुसऱ्या दिवशी आयुषने फोन करून सुगंधा पसंत असल्याचं सांगितलं. समीर दादाने सुगंधाला विचारलं, तुला आयुष पसंत आहे का? तिने मानेनेच होकार दिला. मग तिची पसंती कळवण्यात आली. थोडा वेळ तुम्ही एकमेकांसोबत घालवा, मगच पुढचा निर्णय घ्या, असं समीरने सांगितलं. आयुषने स्वतःच सुगंधाचा नंबर घेतला होता. आयुषचा नंबर सुगंधाला हवा होता, पण दादाकडे मागायला तिला बरं वाटत नव्हतं. त्यामुळे तो विचार तिने तिथेच सोडून दिला. दादाला जेव्हा द्यायचं असेल तेव्हा देईल, असा मनात विचार करून ती शांत राहिली. ती संध्याकाळी कामावरून निघताना फोन वाजला. घाईत होती, ट्रेन पकडायची होती, त्यामुळे तिने लक्ष दिलं नाही आणि ती घरी आली. घरी येऊन फ्रेश होऊन बेडरूममध्ये बसून तिने मोबाईल बघितला, तेव्हा एक न्यू नंबरवरून मेसेज आला होता. हाय, सुगंधा ना? तिने अनोळखी नंबरवरून मेसेज आला बघून जरा घाबरली, पण नाव माहीत आहे म्हणजे कोणीतरी ओळखीतलंच असणार असा विचार करून तिने रिप्लाय दिला. हाय. आपण? तिने मुद्दामच हो म्हणायचं टाळलं. तसं तिकडून रिप्लाय आला, तू सांग मी कोण आहे ते, तू ओळखतेस मला. आता सुगंधाला कळेना कोण असेल, शाळेतलं कोणी असेल तर. मी काय फेसबुकवर पण नाही, तिला लक्षात येईना माझा नंबर कुणाकडे असेल. कुणी नंबर तर नाही ना बदलला, आणि माझी टर उडवत नसेल ना. काय बोलते बघूया असं म्हणून तिने एक दोन मैत्रिणींची नावं घेतली, पण व्यर्थ. तिकडून फक्त एकच रिप्लाय, नो नो नो. मग कंटाळून तीच म्हणाली, नाही कळत मला. आपण कोण आहात प्लीज नाव सांगा मला, नाहीतर मला नाईलाजाने ब्लॉक करायला लागेल तुम्हाला. कारण अनोळखी माणसांची मी जास्त बोलत नाही. तिने एका एक पाठोपाठ एक मेसेज करून जे कोणी समोर असेल त्याला नाव सांगण्यास सांगत होती. ती असं बोलल्याने कोणी आहे ते पटकन नाव सांगेल, पण तो समोर रिप्लाय आला, हो का? हो, पण मी तर अनोळखी नाहीये तुला. ब्लॉक करून तुलाच पश्चाताप होईल आणि मग मी बोलणार नाही हा. त्यांनी थोडं अडवूनच आणलं तिला. तिलाही जाणून घ्यायचं होतं कोण आहे ते, पण समोरची जी कोणी व्यक्ती होती ती जास्तच भाव खाताना दिसत होती. आता खऱ्या अर्थाने गंमत येणार होती. सुगंधाला कळत नव्हतं काय करावं आणि कोण असेल, हा की ही असेल, लक्षातच येत नव्हतं. आयुष असं काही करेल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. किती विचार करून डोक्याचा पार भुगा खायची वेळ आली होती तिची. सुचत नव्हतं तिला काही. प्लीज तुम्ही हिंट द्याल का, म्हणजे ओळखायला बरं पडेल मला. नाही देऊ शकत हिंट. एकदा हिंट दिली की विषय संपला. तुला सांगायची सुद्धा गरज नाही.
तू मला लगेच ओळखशील. तुला थोडा डोक्याला जोर लावावाच लागेल. तिकडून रिप्लाय आला, अरे बापरे, हो का, बरं बरं, मग तर मी तुम्हाला नक्कीच ओळखून दाखवेन. हां, डोक्याला जोर देऊन. हा हा हा. सुगंधा अजूनही कोणीतरी मैत्रीण किंवा ऑफिसमधलं असंच समजत होती. तिचा रिप्लाय वाचून आयुष गालातल्या गालात असंच होता. मॅडमना मस्करी पण करता येते तर. चला बघू अजून काय काय आपल्याला समजतं ते. तो हा विचार करत मनात बसला होता. असं पाठवून काय नाव सांगते ह्याची वाट बघत होता. सुगंधा गोंधळली होती. चुकीचं नाव नको सांगायला म्हणून विचार करत होते. रवी असं तिने टाईप करून पाठवून दिलं. आता तोच तर असावा असं तिला मनवून वाटत होतं. असे उद्योग त्याला सुचतात. माझ्या बड्डेला पण सरप्राईज दिलं होतं त्याने. नक्कीच तो आपली गंमत करत असावा असं वाटलं तिला. अंदाज चुकू नये असं मनापासून वाटत होतं तिला. रवी, नो आय एम नॉट. रिप्लाय बघून तिला कसं तरीच झालं. आता काय करू? कोण असेल? तुम्हाला काय वाटतं? कोण असेल तो? वाचायला आणि ऐकायला विसरू नका. पुढील येणारे भाग तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही माझी नवीन कथा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते हे. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद.